31 सेलिब्रेट करणाऱ्या मुंबईकरांसाठी आणि खास करून महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। 31 सेलिब्रेशनचा फायदा घेत महिलांची छेडछाड करणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी धडक योजना आखली आहे। स्वतः मुंबई पोलीस 31च्या पार्ट्यांमध्ये सहभागी होणार आहेत। यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथक निर्माण केले आहे। अवैध ड्रग्स किंवा अशी विक्री होऊ नये म्हणून काही ठिकाणं आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत। या ठिकाणी अँटी नार्कोटिक सेल यांच्यामार्फत विशेष पथकं नेमण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर क्राईम ब्रँच यांच्यातर्फे अशा ठिकाणी आम्ही लक्ष ठेवणार आहोत। महिलांच्या सुरक्षेसाठी यंदा मुंबईत जवळपास 7000 अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। यात 3550 पोलीस, 550 महिला पोलीस, 20 महिला पोलीस निरीक्षक, 70 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 70 पोलीस निरीक्षक, 120 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 2 सहाय्यक पोलीस आयुक्त यांचा समावेश असेल। शिवाय लोकल पोलीस बंदोबस्तासाठी असणारच आहेत। बंदोबस्तासाठी सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत। रस्त्यावर रात्रीच्या वेळेस रॅश ड्रायव्हिंग होऊ नये म्हणून वाहतूक विभागातर्फे नाकाबंदी करणं, ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस करणं, जेणेकरून अपघात होणार नाहीत असं सर्व खबरदारी मुंबई पोलीस दलातर्फे घेण्यात आलेली आहे। ही झाली महिलांची सुरक्षा। या व्यतिरिक्त नववर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे। यासाठी स्वतः मुंबई पोलीस तर 5 सहपोलीस आयुक्त, 9 अप्पर पोलीस आयुक्त, 35 डीजीपी, 74 एसीपी हे मुंबई पोलीस दलातील मोठे अधिकारी 31 सेलिब्रेशनच्या रात्री सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील गल्लीबोळात फिरणार आहेत। शिवाय 45,000 पोलीस, 100 महिला छेडछाड पथक, हरवलेल्या मुलांच्या शोधाकरता विशेष पथक, 2 राज्य राखीव दल, 500 होमगार्ड, 5500 स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, 5 ड्रोन, शीघ्र कृती दल असा पोलिसांचा ताफा यंदा 31 सेलिब्रेशन बंदोबस्तासाठी रात्रभर मुंबईतल्या रस्त्यांवर असणार आहे। 31 पार्ट्यांचं सेलिब्रेशन मुंबईत पहाटेपर्यंत सुरू असल्याचं गृहीत धरून मुंबई पोलिसांनी यंदा पहाटेपर्यंत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। या बंदोबस्तादरम्यान मुंबई पोलीस व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेरे घेऊन फिरणार आहेत, जेणेकरून एखादी घटना घडल्यास त्या घटनेचं व्हिडिओ शूटिंग करून आरोपींविरोधात ठोस पुरावे म्हणून ते व्हिडिओ शूटिंग वापरता येईल। एवढंच नाही तर मुंबईवर जे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहे त्या माध्यमातून मुंबई पोलीस मुंबईतल्या कोपऱ्याकोपऱ्यांमध्ये लक्ष ठेवणार आहेत। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।